याचा अंदाज नसतो. त्यामुळे आम्ही त्या संस्थेतर्फे सगळ्या नवीन येणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांचं विमानतळावरतीच रिसीव्ह करून नंतर त्यांचं बसस्थान तिथे घडी नीट बसेपर्यंत आम्ही त्यांना सगळ्या प्रकारची मदत करत असू. त्यामुळे भारतीयांमध्ये एक प्रकारचं सामंजस्य निर्माण झालं आणि आपण वेगवेगळ्या प्रांतातून आलो असलो तरी सगळे सण आम्ही एकत्र साजरे करत असतो. हिंदूंचा म्हणून वेगळा किंवा मुस्लिमांचा म्हणून वेगळा असं करण्याच्या ऐवजी सगळे सण आम्ही एकत्र येऊन साजरे करायचो. त्यामुळे एक आम्ही वेगवेगळ्या प्रांतातले असलो तरी एक प्रकारचं सामंजस्य आमच्यामध्ये निर्माण झालं होतं आणि ही गोष्ट मला अतिशय मोलाची अशी वाटते. बरं, आता मुख्य एक असं विचारायचं वाटतं की अमेरिकन शिक्षण पद्धती ती तुम्ही अनुभवलेली आहे आणि तशी भारतीय शिक्षण पद्धती सुद्धा इथे असल्यामुळे तुम्हाला त्याची कल्पना आहे. तर या दोन शिक्षण पद्धतींमध्ये मुख्यतः आपल्याला कोणता फरक आढळला? मुख्य फरक असा आहे की तिथली जी शैक्षणिक व्यवस्था आहे ती क्रेडिट सिस्टीमवरती अवलंबून आहे. म्हणजे तुम्ही एक विशिष्ट डिग्री मिळण्यासाठी तुम्हाला एक अमुक क्रेडिट मिळवावे लागतात. उदाहरणार्थ तुम्हाला मास्टर्सची पदवी मिळण्यासाठी 60 क्रेडिट मिळवावे लागतात, तुम्हाला पीएचडी मिळण्यासाठी 90 क्रेडिट मिळवावे लागतात आणि प्रबंध लिहावा लागतो. ते क्रेडिट मिळवताना तुम्हाला वेगवेगळे कोर्सेस घ्यायचे असतात आणि त्यात बंधनं अतिशय किमान अशी असतात. त्यामुळे कॉलेजच्या पहिल्या 2 वर्षामध्ये तुम्ही ॲस्ट्रॉनॉमी पासून इकॉनॉमिक्स पर्यंत वेगवेगळे विषय घेता आणि मग तुम्हाला ज्या विषयात गम्य असेल, ज्या विषयात गती असेल असा विषय 2-3 वर्षाने निवडून त्यामध्ये तुम्ही डिग्री मिळवता. त्यामुळे दोन उद्देश साध्य होतात. पहिला म्हणजे की तुम्हाला तुमच्या आवडीच्या विषयाचा पाठपुरावा करता येतो आणि दुसरं म्हणजे की आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये जसं तुम्ही सायन्सला गेलात आणि केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स जर तुम्हाला जमलं नाही तर तुम्हाला परत मागे येऊन नव्याने सुरुवात करावी लागते. आयुष्यात एक नैराश्य पण येतं की आपण ते करू शकलो नाही. तशा प्रकारची गोष्ट तिथे संभवत नाही. कारण तुम्ही 2-3 वर्ष शोधत असतात तुमच्या आवडीचा विषय कोणता आहे आणि कोणत्या विषयात तुम्हाला गती आहे. ते एकदा तुम्हाला कळलं 2-3 वर्षानंतर तुमची झेप कळली, तुम्हाला तुमची गती कोणत्या विषयात आहे ते कळलं आणि एखादा आवडीचा विषय मिळाला की तुम्ही त्याप्रमाणे त्या विषयाचा पाठपुरावा करू शकता. त्यामुळे हे जे नैराश्य आहे ते येण्याची संधी ते होण्याची शक्यता अजिबातच नाही. बरं, दुसरं असं की पुस्तकी ज्ञानावर त्या लोकांचा किती विश्वास आहे? म्हणजे जास्त क्रियात्मक भागावर आहे की पुस्तकी ज्ञानावर? दोन्ही. मुख्य पद्धत त्यांची कोणती? दोन्ही. मला वाटतं की त्यांचा शालेय शिक्षण क्रमामध्ये क्रियाशील भागावरती जास्त भर असतो. परंतु तुम्ही कॉलेजमध्ये गेल्यानंतर आणि उच्च शिक्षण एकदा सुरू केलं की तिथे तुम्हाला एक निवड करावी लागते की तुम्ही केवळ थिअरेटिकल असा विषय परसू करणार आहात की तुम्ही क्रियाशील जास्त ऍप्लिकेशन्सचा. म्हणजे दोन्ही मार्गच त्यांच्याकडे वेगळे सुरुवातीपासून आणि त्यांचा भर दोन्हीवरती असतो. केवळ पुस्तकी ज्ञानावरती त्यांचा भर नसतो. ही गोष्ट एक मला आवर्जून नमूद करावीशी वाटते. आणि एकंदरीत तुम्हाला काय वाटतं की आपल्या शालेय जीवनाच्या विद्यार्थ्यांवर सुद्धा एक जास्त दडपण आहे शिक्षणाचं की तिप्पत असायला हरकत नाही? नाही, मला असं वाटतं की आपल्याकडे शाळेमध्ये विद्यार्थ्यांवरती दडपण जास्त असतं अमेरिकेशी तुलना करताना. तिथे उदाहरणार्थ पहिल्या 2-3 इयत्तांमध्ये लिहायची सक्ती नसते आणि आयक्यू शिक्षणावरती भर असतो सुरुवातीला आणि संबंध शालेय शिक्षण क्रमामध्ये विद्यार्थ्यांवरती दडपण फार कमी असतं. परंतु कॉलेजमध्ये गेलं की परिस्थिती नेमकी उलटी असते. आपल्याकडे शालेय शिक्षणावर जास्त आहे, करेक्ट, आणि कॉलेजच्या शिक्षणामध्ये आपल्याकडे काय होतं की तिथे भर फार कमी आहे. त्या उलट तिकडे कॉलेजच्या शिक्षणामध्ये पुढे सुरुवात खूप. पण आपण जे म्हणतो की बालवयातच काही पैलू आपल्याला वाढवण्याची संधी असते, म्हणजे त्या सगळ्या दृष्टीने त्याचा विकास होऊ शकतो. मग त्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं की लहानपणापासूनच आपण एक जे संस्कार त्यांच्यावर घडवू शकतो ते आपल्याकडे ती पद्धत चांगली आहे की नंतर म्हणजे कॉलेजमध्ये त्यांनी आपलं म्हणजे सगळे विकास म्हणजे गुण वाढवावेत? त्या बाबतीत आपल्याला काय वाटतं? नाही, मला त्या बाबतीत असं वाटतं की आपण त्यांना केवळ दिशा देण्याचं कार्य केलं पाहिजे. मुलांना संधी देणं ही जास्त महत्वाचं आहे. त्यांच्या स्वभावातले, त्यांच्या स्वभाव विशेषातले जे काही पैलू असतील ते पैलू बाहेर येऊन त्यांना कोणत्या विषयामध्ये किंवा कोणत्या प्रकारामध्ये जास्त गती आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे आणि त्यासाठी त्यांना संधी देणं जास्त महत्वाचं आहे. एकदा त्यांना ती योग्य संधी उपलब्ध झाल्या आणि त्यांचे गुण प्रकट झाले की मग त्यांना आपोआपच आपण काय करावं याचा पाठपुरावा, कोणत्या विषयाचा पाठपुरावा करावा हे कळू शकतं. आता भारत देशाबद्दल अमेरिकन लोकांचा दृष्टिकोन कसा आहे ते थोडक्यात सांगा. अमेरिकेमध्ये जे भारतीय आहेत त्याबद्दल अमेरिकन लोकांना अतिशय आदर वाटतो आणि सगळे भारतीय लोक तिथे अतिशय यशस्वीरित्या आपापलं काम करतात. ती अतिशय आनंदाची गोष्ट आहे. पण त्या उलट भारतात राहणाऱ्या भारतीयांबद्दल त्यांना एक प्रचंड प्रगाढ असा अज्ञान आहे याची मला खंत वाटली.
थोडक्यात मागासलेला देश असं म्हणतो. नुसतंच मागासलेला आहे असं नाही, तर आपण सगळे भारतीय लोक रात्रंदिवस ध्यानधारणा करत असतो आणि बहुतेक भारतीय लोक बहुसंख्य वेळा भीक मागत असतात आणि उरलेल्या वेळामध्ये साप किंवा वाघ अशा हिंस्त्र प्राण्यांच्या मागे असतात. अशा प्रकारचा एक समज त्यांच्यामध्ये आहे आणि हा सगळ्या थरांमध्ये समज आहे. आणि मला वाटतं त्या दृष्टीने त्यांचं जनमत बदलण्याच्या दृष्टीने आपल्या सरकारने काहीतरी केलं पाहिजे. आणि या ज्या चुकीच्या जाणीवा आपल्याबद्दल आहेत, ही जी चुकीची प्रतिमा आपली परदेशी आहे ती खोडून काढण्यासाठी आपल्या सरकारने काहीतरी प्रयत्न केला पाहिजे, असं मला व्यक्तिशः आवर्जून सांगावं असं वाटतं. बरं डॉक्टर जाधव, आपल्याशी जितकी चर्चा करावी तितकं थोडंच आहे, पण वेळेचा अभाव असल्यामुळे ते काही आपण आता करू शकत नाही. पण एक मला प्रामुख्याने सांगावंसं वाटतं की अमेरिकेसारख्या प्रगतिशील देशात आपण राहिलात, तिथल्या सुविधांचं आकर्षण सुद्धा प्रत्येकाला असतं आणि तिथेच ते रमतात. बहुतेक लोकांच्या हे होतं, पण आपण आपल्या मायदेशी एवढं असून सुद्धा परतलात. आणि तसंच आज आमच्या सर्व म्हणजे प्रेक्षकांपुढे येऊन आपण आमच्या तरुणांना, विशेषतः ज्यांना या अर्थशास्त्रामध्ये आवड आहे त्या विद्यार्थ्यांना एक नवीन शैक्षणिक दालन आपण उघडून दिलं. त्याबद्दल मी दूरदर्शनतर्फे आणि आमच्या प्रेक्षकांतर्फे आपले आभार मानते. धन्यवाद.